होते गाई नाचे उडे आपुलिया चंदे मनाची आनंदे आवडलेली इतके नाचतात महाराज. आणि नाचण्यासाठी तुम्ही आम्ही नाचतो नवं नाही. बोट पहिली घेऊन हाती पोत ज्ञानाचा पादवती उदो उदो भक्त नाचते. नेमके भक्त तरी कोण कोण होते ऐका, हे तुम्ही भक्त नव्हते. रामेश्वर महाराज, सचिन महाराज, गणेश महाराज असे भक्त नव्हते. वैभव महाराज, धनंजय महाराज असे भक्त नव्हते महाराज. उदो उदो भक्त नाचते. नाद बाबा प्रश्न केला महाराज. या देवीच्या ठिकाणी पूर्ण घरात असताना देवीच्या ठिकाणी कौतुक करत असताना पवाडे करत असताना जी भक्त नाचत होती का, ते भक्त तरी कोण कोण होते ते आम्हाला सांगा. सांगितले बघा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. एक संघटित नाचू लागले. कोणते कोणते गोंधळ होते? व्यास, वशिष्ठ, सुख, गोंधळी, व्यास, वशिष्ठ, जगत रे. जे बघा हे ज्ञान जे आहे आपल्या जगामध्ये सगळं काही ज्ञान आहे का ते व्यासाचं वृक्ष आहे महाराज. व्यासाचं वृक्ष आहे. व्यास, वशिष्ठ, जगत रे. व्यासाचे सुपुत्र कोण आहे? सुकाचार्य महाराज व्यासाचे सुपुत्र आहेत. आणि व्यास, वशिष्ठ, वशिष्ठ कोण महाराज? कोण होते? रामाचे कुलगुरु वशिष्ठ मुनी. रामचंद्र एक वस्ती, एक बाणी, एक पत्नी असे मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामाचे आद्य गुरु कुलगुरु वशिष्ठ मुनी महाराज. व्यास, वशिष्ठ, सुख, गोंधळी नाचतात ते सुहमिळी. आणि मनामध्ये ठिकाणी द्वैत भावना होती. कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, कोण या ठिकाणी गरीब आहे, कोण दलित आहे, असं कुठल्याही ठिकाणी मनामध्ये भावना नव्हती. नाचतात ते सुहमिळी. द्वैत भाव विसरून निवडी नाचती तुझे गोंधळी हो. व्यास, वशिष्ठ, सुख, गोंधळी नाचता ते सोहमिळी. द्वैत भाव विसरून निवडी खेळती अंबे तुझे गोंधळी हो. गोंधळी गोंधळी देवीच्या आपण गीत गातो. आणि बघा माध्यमामध्ये गीत गाण्यापेक्षा नागबाबाचे अभंग पाठ करा. नागबाबाकडे अभंग सुंदर आहेत महाराज. नागबाबांनी यथार्थ कौतुक या भगवती मातेचं केलं महाराज. अनादी अंबिका भगवती एवढंच नाही, कुणीचीही पुढं दिली केली थांबे संतांनी बरडे झालं शरण केलं. मुग गेलं संकट पहिल्या दिवशी आपण अभंग पाहिला महाराज. कुणीचीही पुढं दिली. कुणी याची माहिती केली? संत मातेने माहिती केली महाराज. ती पुढातली पुढं दिली आपल्याला माहित नव्हती. आपल्या ठिकाणी आवश्यक पडलं होतं, पांढरून पडलं होतं. आणि आपल्या ठिकाणी आपला देवीमध्ये अंधकार होता. तो अंधकार या ठिकाणी तुमचा आमच्या ठिकाणी बाहेर काढा. आणि प्रकाश पेट देवी तुम्हाला दाखवायचं काम कोणी केलं असेल ते म्हणजे संत मात्रे. ते म्हणजे संत मात्रे कोणते? ते म्हणजे माझे नागबाबा. गोंधळाई व जगदंबे, गोंधळाई व जगदंबे, गोंधळाई व जगदंबे. याच्या मातामध्ये म्हटलं पाहिजे महाराज. देवीच्या नावाने पवळे गायले पाहिजे. आणि पुणे ठिकाणी भक्तिगीत गायले पाहिजे. जसं समर्पक आहे ज्या ठिकाणी तुमच्या आमच्यामध्ये ऐकण्यामध्ये आहे. काय काय भाव असतो बघा त्या देवीच्या गाण्यामध्ये. काय काय भाव असतो महाराज. सुंदर भाव असतो त्या देवीच्या गाण्यामध्ये. आणि अगदी एक भक्त म्हणतो माझी रेणुका माऊली